वन मंत्री गणेश शनाई की उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर की गई टिप्पणी को लेकर शिंदे गुट ने तीखे तेवर अपनाए। शिंदे गुट के उपनेता विजय चौगुले ने पलटवार करते हुए सीधे सीधे धमकी डाली। चौगुले ने दो टूक में कहा कि अगर कोई बाधा डालने की बात करेगा तो याद रखिए हम चूड़ियां पहनकर नहीं बैठे हैं। अहंकार की बात करने वालों को दशहरे पर रावण की जगह दहन किया जाएगा। उनके इस बयान से राजनीतिक गलियारों में गर्माहट बढ़ चुकी है। मी तुम्हाला बोललो ना, या नव्या मुंबईतल्या रावणाला फार अहंकार आलेला आहे, मंत्री झालेला आहे, नशीब वनमंत्री झालेला आहे, तरी त्यांना एवढा अहंकार चढलेला आहे। उद्या दुसरं कुठल्या जर मंत्री झाले असते तर बघायला नको। तर महायुती इथे बसलेली आहे आणि महायुतीच्या माध्यमातून जे धोरण ठरेल ते धोरण ठरलेलं जाणार आहे। हा कोण बोलणार आहे? म्हणून मग मी सांगतो की याने जास्त अहंकारामध्ये राहू नये, नाहीतर दसऱ्याला ह्याच नव्या मुंबईच्या रावणाचा अहंकार झाल्याशिवाय राहणार नाही। आता गेले एवढे पंचवार्षिकमध्ये आडवे झालेले होते, आता कुठं उभे राहिलेले आहेत। आता त्यांनी त्याचा विचार करावा, लोकांची सेवा करावी, नाहीतर आडवे करायला का बाकीच्या लोकांनी का भांगड्या भरलेल्या नाहीये। आमच्या पण कोण आडवे आले तर त्याला पण आम्ही आडवे केल्याशिवाय राहणार नाही। मागच्या पंचवार्षिकमध्ये या नव्या मुंबईच्या रावणाचा अहंकार एका लाडक्या बहिणीने दहन केलेला होता। कुठं अंबानीच्या जीवावर, आता कुठं मंत्री वगैरे झालेलं, त्याचा उपभोग चांगल्या पद्धतीने घ्यावी, जनतेची सेवा करावी, नाहीतर या नव्या मुंबईतल्या रावणाचा दहन झाल्याशिवाय, या दसऱ्याला दहन झाल्याशिवाय राहणार नाही। आणि आता दिवाळी आलेलीच आहे, दिवाळी दसरा जवळच आहे, तेव्हा जनताच दाखवून देईल कोण रावण आणि कोण राम, आणि राम काय असतो आणि रावण कोण असतो हे त्यांना लवकरच दाखवून देण्यात येईल। नाहीतर आज एवढ्या वर्ष मंत्री उपभोगलेला मनुष्य वनमंत्री झाला नसता। आता त्याने त्याचा ध्यास ठेवावा।